नमस्कार. श्री विनीत विनायक जोशी लिखित चैतन्य परीस हे पुस्तक आपण वाचत आहोत. आज आपण 17व्या प्रकरणातला पुढचा भाग वाचायला घेतो आहोत. 12. प्रपंचात जसा पैसा लागतो तसा परमार्थात भाव लागतो. श्री महाराज सांगतात, जसा तुमचा भाव असेल त्याप्रमाणे तुम्हाला देवाची प्राप्ती होईल. तो सर्वव्यापी आहे, सर्व साक्षी आहे असं आपण म्हणतो. पण आपण पापाचरण करायला भीतो का? तो आपल्याला पाहतो आहे असं पक्क वाटलं तर आपल्याकडून कधीतरी पाप होईल का? पण आपल्याला तसं वाटतच नाही. आपल्यासारख्या आस्तिकाला देव हवा असं वाटतं खरं, पण हवाच असं वाटत नाही. आपल्याला प्रपंचाच्या मदतीसाठी देव हवा असं वाटतं, प्रपंच असावाच असं आपल्याला वाटतं, आणि भगवंत मात्र असला तर बरा असं वाटतं. 13. परमार्थात भगवंताची गरज असते. श्री महाराज सांगतात, परमार्थात भगवंताची गरज असते. ही भगवंताची गरज सद्गुरू त्याचं नाम देऊन भागवतात. आपण हे नाम निरंतर आणि श्रद्धेने घेणं आवश्यक आहे. अशा रीतीने नामात अखंड राहिलो तर परमार्थ साधतो, भगवंताची गरज भागते, प्रपंचात समाधान मिळतं आणि जन्माला आल्याचं सार्थक होतं. 14. कर्तव्य म्हणूनच आपण प्रामाणिकपणे प्रपंच करावा, त्यामध्ये भगवंताला विसरू नये, म्हणजे सुखदुःखाचा परिणाम आपल्यावर होणार नाही. हे ज्याला साधलं त्यालाच खरा परमार्थ साधला. श्री महाराज सांगतात, वकील हा लोकांचं भांडण माझं म्हणून भांडतो, पण त्याच्या परिणामाचं सुखदुःख मानित नाही. त्याप्रमाणे प्रपंच माझा म्हणून करावा, पण त्यामधल्या सुखदुःखाचे धनी आपण न व्हावं. खटल्याचा निकाल कसाही झाला तरी वकिलाला फी तेवढीच मिळते. तसं प्रपंचात प्रारब्धाने ठरवलेले भोग आपल्याला येत असतात. आपलं कर्तव्य म्हणून वकील जसा भांडतो त्याप्रमाणे कर्तव्य म्हणूनच आपण प्रामाणिकपणे प्रपंच करावा, त्यामध्ये भगवंताला विसरू नये, म्हणजे सुखदुःखाचा परिणाम आपल्यावर होणार नाही. हे ज्याला साधलं त्यालाच खरा परमार्थ साधला. 15. परमार्थ साधण्यासाठी मोठी उदार वृत्ती आवश्यक आहे. श्री महाराज सांगतात, थोर मनाच्या माणसालाच परमार्थ साधतो. प्रापंचिक माणसाने घरामध्ये असलेलं सर्वच्या सर्व देऊन टाकू नये ही गोष्ट खरी, पण प्रसंग आला तर सर्व देण्याची मनाची तयारी पाहिजे हेही खरं. खरोखर भगवंताला सर्व देण्यापेक्षा स्व द्यायला शिका. स्व दिल्यावर सर्व न दिलं तरी चालेल, कारण ते आपलं म्हणजेच आपल्या मालकीचं राहत नाही. उलट सर्व देऊन स्व द्यायचा राहिला तर सर्व दिल्याने समाधान मिळत नाही. भगवंताला स्व देणं म्हणजे मी त्याचा आहे ही जाणीव रात्रंदिवस मनामध्ये ठेवणं होय. गृहस्थाश्रमी माणसाने असा नियम ठेवावा की जो कोणी काही मागायला येईल त्याला नाही म्हणू नये. आपल्याजवळ जे असेल त्यामधलं थोडं तरी त्याला द्यावं. अन्न द्यायला कधीही मागे पुढे पाहू नये. पैसे देताना मात्र आपली परिस्थिती पाहून आणि त्याचा हेतू पाहून तो मागेल त्यापेक्षा जरा कमीच द्यावं. पण नाही म्हणणं चांगलं नाही. भिकाऱ्याला कधीही वेडंवाकडं बोलू नये. 16. वैराग्य वाचून सारा परमार्थ लटका आहे. श्री महाराज सांगतात, भिक्षा मागणं हे वैराग्याला कमीपणाचं नाही, पण भिक्षा ही स्वार्थासाठी नसावी. आपलं पोट भरल्यानंतर राहिलेल्या अन्नाचा प्रत्येक कण दुसऱ्याला द्यावा. वैराग्याचं तेज कधीही लपून राहत नाही. अत्तरं वगैरे लावून तेज आणणं निराळं आणि वैराग्याचं तेज निराळं. वैराग्य वाचून सारा परमार्थ लटका आहे. 17. परमार्थ साधण्यासाठी प्रपंचात थोडा तरी स्वार्थ सोडायला आपण तयार व्हावं. श्री महाराज सांगतात, तसं पाहिलं तर प्रपंची माणसं अत्यंत स्वार्थी असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यांचा स्वार्थ यत्किंचित न बिघडता त्यांना परमार्थ पाहिजे असतो. हे कसं शक्य आहे? अत्यंत निस्वार्थी बनणं याचंच नाव परमार्थ. तो साधण्यासाठी थोडा तरी स्वार्थ सोडायला आपण तयार व्हावं. साधू संतांकडे जाऊन हेच शिकायचं असतं. प्रपंचावर पाणी सोडा असं कोणीच सांगत नाही, आणि असं सांगितलं तरी कोणी ऐकत नाही. पण निदान प्रपंच हेच आपलं सर्वस्व मानू नका असं संत सांगतात, ते काही गैर नाही. स्वार्थ कमी व्हायला वासना कमी झाली पाहिजे. वासना कमी होण्यासाठी भगवंताची कास धरली पाहिजे. भगवंताची कास धरण्यासाठी त्याचं अनुसंधान ठेवलं पाहिजे. त्याचं अनुसंधान टिकवण्यासाठी त्याचं नाम घेतलं पाहिजे. 18. भगवंत हा प्रपंचासाठी
साधन बनवू नये, तो साध्य असावा. श्री महाराज सांगतात, आपल्याला साधायचं काय आहे हे पक्क ध्यानात ठेवावं. परमात्मा साधायचा आहे आणि शरीर आणि प्रपंच ही साधनं आहेत हे पक्क समजावं. आपण साधनाला साध्य आणि साध्याला साधन मानतो म्हणून आपलं चुकतं. प्रकरण 18, नामसाधना आणि साधक. देवाधर्माविषयी आणि उपासनेविषयी जर स्वाभाविक आवड असेल तर मनुष्य परमार्थाच्या वाटेवर मार्गक्रमण करण्यास प्रवृत्त होतो. सर्वप्रथम या जगात दैवी शक्ती कार्यरत असते हा विश्वास मनात निर्माण करणारे संस्कार जेव्हा लहानपणी आपल्या वडीलधाऱ्या लोकांकडून होतात तेव्हा ती या मार्गावरील पहिली पायरी असल्याचा अनुभवाला येतो. पूर्वसंचितानुसार जर आपल्याकडून काही परमेश्वरीय शक्तीची आणि सद्गुरूंची उपासना घडायचा प्रारब्ध योग असेल तर बहुतांश करून अशा उपासना चालत असलेल्या घरात आपला जन्म होतो. मागच्या काही पिढ्यात निश्चितच उपासना झालेली असते. ती काय झालेली आहे याची कदाचित आपल्याला काही वेळेला माहिती नसते इतकंच. त्यामुळे लहानपणी घरातली वडीलधारी माणसं देवपूजा करत असताना ती निहाळणं, त्यांनी शिकवलेली देवाची स्तोत्र म्हणणं, त्यांच्याबरोबर देवळात अथवा मठात जाणं, घरातल्या देवांचे सण वार उत्सव, संत विभूतींचे जन्मोत्सव, पुण्यतिथी उत्सव इत्यादी साजरं करणं, या सर्व गोष्टींमुळे शुद्ध मनात परमेश्वरीय शक्तीच्या उपासनेचं बीज रोवलं जातं. पुढे कळायला लागल्यावर या सर्व गोष्टी तर्क लावून आपल्या बुद्धिप्रामाण्यानुसार तपासून बघितल्या जातात. काही वेळेला काही व्यक्तींना या सर्व गोष्टीत फारसं तथ्य वाटत नाही आणि परमेश्वरीय शक्तीची उपासना त्यातलं मर्म लक्षात येऊ न शकल्या कारणाने ते या मार्गावर येण्याआधीच मानसिकदृष्ट्या त्यातून बाहेर पडलेले असतात. परमेश्वरीय शक्तीची उपासना म्हणजे आपल्या स्वतःमध्ये असलेल्या चैतन्य शक्तीचं प्रकटीकरण किंवा त्या चैतन्य शक्तीला जागृत करणं आहे. याची जाणीव होऊ न शकल्यामुळे साधना मार्ग त्यांच्यापासून दूर राहतो. काही वेळेला जगाचं नियंत्रण करणारी एक शक्ती कार्यरत आहे यावर काहींचा विश्वास असतो, परंतु ती शक्ती आपल्या वैयक्तिक बाबतीत कोणतीही ढवळाढवळ करत नाही आणि जे काही प्रारब्ध योगानुसार घडणार असेल ते घडतं या विश्वासावर ठाम राहून कर्ममार्गाला आणि प्रयत्नवादाला जास्त महत्त्व दिलं जातं आणि आपोआपच उपासना मार्ग दूर राहतो. अशा वेळेला कर्ममार्गातून अहंभाव निर्माण होण्याची किंवा कर्तेपण स्वतःकडे घेतले जाण्याची शक्यता असते आणि ती कर्म परमेश्वराला म्हणजेच ज्या चैतन्य शक्तीच्या जोरावर आपण कर्म करू शकतो त्या चैतन्य शक्तीला अर्पण करण्याचा भाव निर्माण न झाल्यामुळे त्या कर्मातून निर्माण होणारी सुखदुःख परमेश्वराला साक्षी ठेवून भोगता येत नाहीत आणि त्यातून निर्माण होणारा प्रारब्ध भोग भोगताना भगवंताचं अधिष्ठान नसल्याकारणाने मनाची समाधानी अवस्था आणि स्वस्थता टिकून राहत नाही आणि या सर्व गोष्टींची जाणीव बऱ्याचदा होत नाही. काही जणांना प्रपंचात अशा काही प्रतिकूल प्रसंगांना तोंड द्यावं लागतं की परमेश्वरीय शक्तीवरील त्यांचा असलेला विश्वास क्षणार्धात नाहीसा होतो आणि उपासना मार्गावरून अशा व्यक्ती आपोआप बाजूला झाल्याचं आपल्याला अनुभवायला येतं. या सर्व तर्कवितर्काच्या मानसिक द्वंद्वातून आपली परमेश्वराविषयीची असलेली श्रद्धा दृढ राहिली, त्याविषयीचा विश्वास मनात टिकून राहिला आणि दैवी शक्तीच्या उपासनेचा गाभा लक्षात आला तर मात्र लहानपणी शुद्ध मनात रुजवलेलं भक्तीचं बीज आता अंकुरायला लागतं. लहानपणीचं कदाचित उपासनेचं किंवा भक्तीचं बाळकडू लाभलेलं नसेल, पण प्रारब्ध योगात त्या मार्गावर येणं असेल तर आयुष्यात अशा काही घटना घडतात की या शक्तीवर विश्वास बसतो आणि तो दिवसेंदिवस दृढ होत जातो आणि अशा पद्धतीने श्रद्धा बळकट बनणं ही सुद्धा परमेश्वराचीच इच्छा असते. जसजशी परमेश्वरीय शक्तीवरील श्रद्धा दृढ होत जाते तसतसा मनाचा भाव अधिकाधिक शुद्ध आणि तरल होऊ लागतो. परमेश्वरीय शक्ती अंतर्मनात तिच्या पूर्ण भावाने प्रस्थापित होते. शरणागतीचा भाव वाढतो. सर्वप्रथम आपल्या प्रापंचिक अडचणीचं निवारण व्हावं म्हणून जरी उपासना झाली तरी कालांतराने उपासनेचं खरं मर्म लक्षात आल्यामुळे श्री महाराजांनी सांगितल्याप्रमाणे स्वतःची अशी कोणतीही इच्छा उरत नाही आणि जे घडेल ते भगवंताच्या इच्छेनुसार घडेल अशी भावना तयार होते आणि उपासना मात्र आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत घडत राहावी इतकीच भावना शिल्लक राहते. मनामध्ये तयार झालेल्या विचारांच्या बैठकीला आता भगवंताचं अधिष्ठान लाभतं. अशा पद्धतीने परमेश्वरीय शक्ती
आणि भगवंत स्वरूप असलेले आपले सद्गुरू आपल्याला आयुष्याच्या एका विशिष्ट टप्प्यावर विशिष्ट वेळी उपासनेच्या मार्गावर आणून उभं करतात. ही सर्व त्यांचीच योजना असते. त्यावेळी आपल्याला त्याचा थांगपत्ता नसतो, पण या शक्तींना आपल्या बाबतीत जे घडवायचं आहे ते त्या शक्ती घडवून आणतातच. जेव्हा परमेश्वरीय शक्ती आणि आपले सद्गुरू आपल्याला उपासनेच्या मार्गावर आणून उभं करतात आणि इतके दिवस होत असलेली परमेश्वराची भक्ती जेव्हा उपासनेचं रूप धारण करते, तेव्हा पारमार्थिक मनुष्य त्याच्याही नकळत साधक बनतो. काही वेळेला आपण जेव्हा अंतःप्रेरणेने उपासना साधना करू लागतो तेव्हा आपल्या आयुष्यात सद्गुरूंचा प्रवेश झालेला असेलच असं नाही, पण आपल्या उपासनेकडे आणि साधनेकडे मात्र त्यांचं पूर्ण लक्ष असतं. आपल्याला ते माहीत नसतं इतकंच. सर्व गोष्टी त्यांच्या आधिपत्याखाली आणि मार्गदर्शनाखाली चालू असतात. साधना मार्गावरचा आपला प्रवास त्यांच्या इच्छेनेच सुरू झालेला आहे आणि त्यांच्या देखरेखीखालीच चालू आहे याचं प्रत्यंतर आपल्याला हळूहळू पुढे येत जातं. प्रस्तुत प्रकरणात साधन म्हणजे काय, साधन कसं करावं, साधकाने कसं वागावं, साधकाने उपासना कशी करावी इत्यादी बाबतीत श्री महाराजांनी उपदेशिलेल्या अनेकविध बाबींचा परामर्श घेतलेला आहे. 1. साधन म्हणजे काय आणि साधन कसं करावं. श्री महाराज सांगतात, सद्गुरू आज्ञाप्रमाण हेच साधनांतील साधन जाणं. गुरुचरणी ठेवावा विश्वास, निर्भयता याने येत खास. वाचेने मौन, हृदयात रामाचे प्रेम, अखंड रामाचे अनुसंधान. याहूने दुजे नाही साधन, हे मानावे प्रमाण. साधन असे काही असावे ज्याने साध्याला सहज पोचवावे. शुद्ध असावे आचरण, पवित्र करावे मन. एकच देव, एकच गुरु, एकच साधन. यावर ठेवावा विश्वास, कृपा करील ईश्वर खास. कोणतीही इमारत बांधत असताना अगोदर तिचा पाया जसा घालावा लागतो, त्याप्रमाणे परमार्थ साधण्यासाठी अगोदर साधनाचा पाया घालावा लागतो. शास्त्राने 4 प्रकारचं साधन सांगितलं आहे. प्रथम, नित्यानित्य वस्तू विवेक करावा. अनित्य जो विषय त्याच्या बाबतीत आपण उदास व्हावं आणि नित्य जो भगवंत त्याच्याकडे लक्ष द्यावं. नंतर या जगातल्या किंवा स्वर्गातल्या भोगाची वासना नाहीशी करावी. हे दुसरं साधन होय. आपलं मन बाह्य विषयांकडे धाव घेतं, तिथून त्याला खेचून आणावं आणि भगवंताकडे लावावं. आपण चूक केली नसतानाही कोणी जाच केला तरी शांतपणे सहन करावं. गुरुच्या सांगण्यावर विश्वास ठेवावा. हर्षविषाद न मानता संतोषाने राहावं. हे तिसरं साधन होय. शेवटी भगवंताच्या भेटीची किंवा सद्गुरूंच्या भेटीची खरी तळमळ लागावी. ही सर्व साधन सामग्री असेल तरच साधकाला ब्रह्मदर्शन घडेल. ब्रह्मदर्शन होण्यासाठी कडकडीत वैराग्य असावं लागतं. पैशाचा लोभ पूर्णपणे गेला पाहिजे. मनामधली कामवासना पूर्णपणे गेली पाहिजे. मोहाला बळी पडता कामा नये. गावाला जायचं असल्यास त्या गावची गाडी आली की नाही हे बघावं. गाडीत कोण भेटतो याला महत्त्व नाही. कोणी भेटलं नाही तर ज्याप्रमाणे स्वस्थतेने झोपून आपण गावी जातो तसं साधन करावं. सृष्टीची तत्त्व किती आहेत याच्या भानगडीत पडू नये. त्याचा निकाल कधीच लागायचा नाही. आपला उद्धार व्हावा असं वाटत असेल तर नामस्मरण सोडू नये. आपण गुरुने सांगितलेलं साधन करीत जावं. म्हणजे साधनात पुढे वाट दाखवायला तो उभाच असतो. ज्याला भगवत प्राप्तीची तळमळ लागली आहे त्याला शिष्य म्हणावं. जो गुरु आज्ञेबाहेर जात नाही आणि गुरु हेच भगवंत प्राप्तीचं साधन मानतो तो सत्शिष्य होय. भगवंताच्या प्राप्तीसाठी भक्ती हे सर्वात श्रेष्ठ साधन सांगितलं आहे. माझे गुणदोष मी देवाला वाहिले की अर्पण भक्ती होते. आपण देवाची भक्ती करतो परंतु त्या भक्तीत खरं प्रेम येत नाही. त्याचं कारण म्हणजे आपली दृष्टी 4ही दिशांना फाकलेली असते. ती प्रथम एकाग्र करावी. थोडं करावं पण एकाकार होऊन करावं. परमार्थ कंटाळवाणेपणाने करू नये. आपल्या भावनेला व्यक्त व्हायला योग्य दिशा कशी मिळेल इकडे लक्ष द्यावं. भगवंताजवळ आपला पूर्ण भार ठेवावा. दिवा थोडा बाजूला झाला की वाट चुकते. म्हणून सतत भगवंताकडे नजर ठेवून वागावं. साधनावर सतत जोर द्यावा. भगवंत साक्षात पुढे उभा आहे असे समजून नामस्मरण करावं. प्रत्येक नामात भगवंत करता असं म्हणावं. म्हणजे अभिमान वाट अडवणार नाही. गुरुने सांगितलेलं साधन पतिव्रतेप्रमाणे निष्ठेनं पाळलं पाहिजे. आपण आपलं साधन सांभाळलं पाहिजे. जो असा अनन्यतेने वागतो त्यानेच गुरु आज्ञा प्रमाण मानली असं होतं. त्यामुळे त्याला खरं सुख होतं.
श्री महाराजांनी सांगितल्याप्रमाणे शुद्ध आचरण आणि पवित्र अंतःकरण हा साधनेचा पाया आहे. म्हणून आपण आपलं आचरण आणि अंतःकरण दोन्ही शुद्ध ठेवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करावा. यासाठी महाराजांनी वाचेने मौन आणि हृदयात अखंड रामाचं प्रेम आणि अनुसंधान हा मार्ग सांगितला आहे. बऱ्याचदा आपल्याला असा अनुभव येतो की आपण नकारात्मक परिस्थितीत शांत राहण्याच्या ऐवजी अधिक बोलतो. म्हणजे राग आलेला असताना किंवा दुसऱ्याविषयी द्वेष, संताप, चीड इत्यादी व्यक्त केली जात असताना आपण अगदी स्वाभाविकरित्या अखंड आणि न थकता बोलत राहतो. अशा परिस्थितीतून जात असताना श्री महाराजांचे शब्द आठवावे की वाचेने मौन आणि हृदयात रामाचे प्रेम आणि अनुसंधान. अशावेळी सर्वप्रथम कोणतीही प्रतिक्रिया न व्यक्त करता वाचेने मौन धरावं आणि मनातल्या मनात नामस्मरण करायला सुरुवात करावी. म्हणजे ज्या वाचेने आपण आपल्या उपास्य दैवताचं आणि सद्गुरूचं नाम घेतो ती वाचा दुसऱ्याला दूषण देण्यात विटाळली जात नाही. हीच गोष्ट दुसऱ्याची निंदा आणि स्वतःची स्तुती करताना लागू करावी. श्री महाराजांनी सांगितल्याप्रमाणे आपला बराचसा वेळ दुसऱ्याविषयीची निंदा आणि स्वतःविषयीची स्तुती करण्यात जातो. वाचेने मौन पाळण्याचा प्रयत्न केला तर आपल्याकडून दुसऱ्याविषयी निंदाविषयक बोलणं होणार नाही आणि सतत स्वतःविषयी बोलून अभिमान किंवा अहंभाव उत्पन्न होणार नाही. पुढच्या टप्प्यात श्री महाराजांनी सांगितल्याप्रमाणे अंतःकरण शुद्धीसाठी प्रयत्न करावा. अनेकदा आयुष्यात मागे घडून गेलेले कटुप्रसंग, आपल्या बाबतीत घडलेला अपमानास्पद प्रसंग, आपल्याला कोणी काही बोललेलं असेल तर त्याची आठवण, कोणाविषयीचा मनात असलेला राग, द्वेष, चीड, एखाद्याच्या विषयी वाटणारा मत्सर किंवा असूया इत्यादी गोष्टी नामस्मरणाच्या साहाय्याने मनातून काढून टाकण्याचा हळूहळू प्रयत्न करावा. श्री महाराज म्हणतात की आधी घडून गेलेल्या गोष्टींची विस्मृती विवेकाने पाडता येते. त्यासाठी मागे घडून गेलेल्या आणि सद्य परिस्थितीत घडत असलेल्या कटुप्रसंगांना सत्यत्व देऊ नये. त्या गोष्टी मिथ्या समजून त्यांच्याकडे त्रयस्थ दृष्टीने पाहण्याचा प्रयत्न करावा आणि पुढे जाऊन नव्याने कोणाबरोबर वादविवादाचे प्रसंग उत्पन्न होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. मनाची भावना अधिकाधिक शुद्ध होत असताना आपल्यात असलेल्या अहंभावाचा आपल्याला बऱ्याचदा सामना करावा लागतो. जरा काही मनाविरुद्ध झालं किंवा कोणी आपल्याशी अपमानास्पद रीतीने वागलं किंवा बोललं की आपला अहंभाव जागृत होतो, मनाचा अगदी संताप होतो. अशावेळी श्री महाराजांवर पूर्ण विश्वास ठेवून आपल्यातील अहंभावाचा निचरा होण्यासाठीच असे प्रसंग आपल्या आयुष्यात निर्माण होत आहेत अशी खोंगाट मनाशी पक्की बांधावी. आतून नामस्मरण करावं आणि अहंभाव गळून पडण्याकडे लक्ष केंद्रित करावं. वादविवादाचे कटुप्रसंग टाळण्यासाठी अंगी थोडासा नमतेपणा घ्यावा. हे सर्व करण्याचा हेतू हा उपासनेसाठी मनाची स्वस्थता राखणे हा असल्या कारणामुळे श्री महाराजांनी सांगितल्याप्रमाणे आपण स्वतःला प्रारब्धावर सोडून देऊन या सगळ्यातून जास्तीत जास्त अलिप्त राहण्याचा प्रयत्न करावा. अशा पद्धतीने केवळ अंतःकरण शुद्धीच्या हेतूने वादविवादाचे कटुप्रसंग आपण टाळू शकलो आणि आपल्या मनात दुसऱ्याविषयी जर कोणत्याही स्वरूपाच्या नकारात्मक भावना असतील तर त्या जर आपण मनातनं हळूहळू काढून टाकू शकलो तर आपली रोजची साधना आणि उपासना शुद्ध आणि तरल भावनेने होऊ शकते. अशावेळी असलेली मनाची शुद्ध आणि तरल भावना उपासनेसाठी अत्यंत पोषक असते. अशा उपासनेतून साधकांना शांती आणि समाधान प्राप्त होतं आणि अपेक्षित असा स्वस्थतेचा, शांततेचा, दैवी स्पंदनांचा अनुभव साधकाला येतो. म्हणून नामस्मरणाच्या योगाने अंतःकरण शुद्धीसाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावा. अशा तऱ्हेने मनाची बैठक तयार झाल्यानंतर श्री महाराजांनी जो शुद्ध आचरण यावर भर दिलेला आहे त्याचा अभ्यास करावा. यासाठी श्री महाराजांनी प्रामुख्याने खालील काही गोष्टी पाळायला साधकाला सांगितलं आहे. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे साधकाने नीतीची बंधनं पाळावीत. दुसरी गोष्ट म्हणजे साधकाने जगाचे दोष पाहू नयेत आणि तिसरी गोष्ट म्हणजे साधकाने लोण्यासारखं मऊ असावं. आपण कोणाला खुपू नये. स्त्रियांशी वागताना अथवा बोलताना त्यांना आपण आपल्या आईच्या जागी ठेवून त्यांच्याशी वागावं आणि बोलावं आणि कोणत्याही परिस्थितीत दुसऱ्याचं धन आपण घेऊ नये. आपण पटकन एखाद्याविषयी निंदेचा, तक्रारीचा जो सूर काढतो तो कटाक्षाने टाळण्याचा प्रयत्न करावा. एखाद्या वेळेला नकळतपणे असं काही घडलं तर श्री महाराजांनी सांगितलेल्या विचारांना आठवावं आणि त्याप्रमाणे पुढे वागावं. श्री महाराज म्हणतात की पुढं चांगलं वागलं की मागचं पुसलं जातं.
आपण बऱ्याचदा छोट्या मोठ्या गोष्टीतले किंवा समोरच्या व्यक्तीच्या वागण्या बोलण्यातले दोष हुडकून काढण्याचा प्रयत्न करत असतो. असं केल्याशिवाय आपल्याला जणू चैनच पडत नाही. श्री महाराज म्हणतात की जेव्हा आपण दुसऱ्यामधील दोष पाहतो तेव्हा त्याचं बीज आपल्यामध्येच असतं. उदाहरणार्थ, जर आपल्याला एखाद्या व्यक्तीमधील दोष जसे की अहंकार, हेकेखोरपणा आढळला तर हे सर्व दोष आपल्या स्वतःत असल्याशिवाय त्या दोषांशी साधर्म्य सांगणारे दोष समोरच्या व्यक्तीत आहेत हे आपल्याला कळणार नाही. म्हणजेच त्या दोषाचं बीज आपल्या स्वतःतही असतं. म्हणून अशावेळी श्री महाराजांनी सांगितल्याप्रमाणे आपण साधन करीत असताना दुसऱ्याचे दोष पाहू नयेत आणि नामस्मरणाच्या योगाने आपले स्वतःचे दोष काढून टाकण्याचा प्रयत्न करावा. श्री महाराजांनी सांगितल्याप्रमाणे साधकाने लोण्यासारखं मऊ असावं. आपण कोणाला खूपू नये. आपल्या वागण्या बोलण्यात एक प्रकारचं मार्दव असावं, शांत भाव असावा, रुजुता असावी, चेहऱ्यावर सौम्य भाव असावा. तडक फडक वागू नये. दुसऱ्याची वागताना आणि बोलताना आपला हेका सोडून दुसऱ्याच्या मनाला त्रास होणार नाही असं वागावं आणि बोलावं. साधन सुरू झाल्यानंतर असे भाव आपोआपच अंतरंगात प्रकट होऊ लागतात आणि त्याचं प्रतिबिंब बाह्य अवस्थेवर उमटत असतं. अशावेळी कोणतीही व्यावहारिक भीड न बाळगता ते भाव आत्मसात करण्याचा प्रयत्न करावा. ते झिडकारून देऊ नयेत. अशा भावाने सतत राहिल्यास साधन उत्तम चालतं. शुद्ध अंतःकरण आणि शुद्ध आचरण ठेवण्याचा प्रयत्न एकीकडे चालू असताना दुसरीकडे सद्गुरू आज्ञाप्रमाण हेच साधनातील साधन जाणं या श्री महाराजांच्या उक्तीवर विश्वास ठेवून सद्गुरूंच्या चरणी संपूर्ण विश्वास ठेवावा. एकदा त्यांना शरण गेलो की आपल्या वैयक्तिक आणि पारमार्थिक बाबतीत त्यांचीच सत्ता असते हे समजून घेऊन सर्व गोष्टी त्यांच्या आज्ञेनुसार आणि विचारानुसारच कराव्या. सद्गुरूंचे प्राण हे त्यांनी लिहिलेल्या ग्रंथात आणि त्यांनी सांगितलेल्या साधनात असल्याकारणाने त्यांनी ग्रंथात सांगितल्यानुसार आचरण केलं आणि साधन केलं की त्यांची प्राणशक्ती, चैतन्यशक्ती आपल्याकडे आकृष्ट होते आणि आपण त्यांच्या सत्तेच्या कक्षेत येतो. श्री महाराजांनी सांगितल्याप्रमाणे साधन करत असताना आपलं उपास्य दैवत, आपले सद्गुरू आणि त्यांनी सांगितलेलं साधन या गोष्टी पूर्ण एकाग्र भावाने कराव्यात. म्हणजे उपासना एका विशिष्ट प्रवाहामध्ये आपलं उपास्य दैवत, सद्गुरू आणि साधन यांचं केंद्रीकरण होऊन घडतं. म्हणून सद्गुरू आज्ञाप्रमाण मानून गुरूंच्या चरणी अत्यंत विश्वास ठेवावा. म्हणजे त्यातून निर्भयता प्राप्त होईल असं श्री महाराजांचं सांगणं आहे. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.